इस्रायलमध्ये शफ्राम शहरावर रॉकेट हल्ला झालाय। रॉकेट हल्ल्यात 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे। इस्रायलची आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या मॅगन डेव्हिड ॲडोम या संस्थेने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार या हल्ल्यामुळे आता संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। शहरातील अनेक ठिकाणी रॉकेटचे इम्पॅक्ट साइट्स आढळले आहेत, ज्यामुळे निवासी इमारती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। तर इराणनं हायफावर क्लस्टर क्षेपणास्त्रानं हल्ला चढवलाय, त्यामुळे तेल शुद्धीकरण प्रकल्पावर आता परिणाम होताना दिसतोय। इराणनं डागलेल्या एका क्लस्टर क्षेपणास्त्राचा हायफा शहरात स्फोट झाला असून त्याचे अवशेष शहराच्या विविध भागात पडले आहेत। या हल्ल्याचा एक भाग हा हायफा इथल्या तेल शुद्धीकरण संकुलात कोसळलाय आणि त्यामुळेच आता तेल शुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम होताना दिसतोय। पुढची बातमी, लेबनॉनमधील टायगर शहरावरही भीषण हवाई हल्ला झालाय। या हल्ल्यामुळे परिसरात मोठा विध्वंस पाहायला मिळतोय। टायर शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात ही कारवाई करण्यात आली। प्राथमिक अहवालानुसार या हल्ल्यात अनेक इमारतींचं नुकसान झालं असून धुराचे लोटे आकाशात पसरल्याचं दिसतंय। मृतांचा आणि जखमींचा अचूक आकडा अद्याप समजू शकलेला नाहीये, मात्र बचाव पथकं युद्ध पातळीवर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत। या हवाई हल्ल्याची ही भीषण दृश्य आपण पाहतोय। आगीचे लोट हे पाहायला मिळत आहेत आणि लेबनॉनमधल्या टायर शहरावर हा भीषण हल्ला चढवण्यात आलाय। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा भडका हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। 1 महिना झालाय तर या युद्धाचा भडका कायम आहे। तर हिजबुल्लाच्या युनिट 1800च्या उपकमांडर दहियेवरही हल्ला करण्यात आलाय। हिजबुल्लाच्या युनिटवर हा हल्ला चढवण्यात आलेला आहे। लेबनॉनची राजधानी बैरूतच्या दक्षिण उपनगरातील दहिये भागात इस्रायलनं आज एक मोठा हवाई हल्ला केलाय। हिजबुल्लाच्या युनिट 1800च्या उपकमांडर दहिये इथं हा हल्ला करण्यात आला आहे आणि हिजबुल्लाच्या युनिट 1800च्या उपकमांडरला लक्ष्य करण्यात आलाय। या हल्ल्याची ही दृश्य आपण पाहतोय।